टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग यांच्या विद्यमाने आयोजित आजच्या बालरक्षा अभियानाच्या अंतर्गत बालस्नेही चिराग ॲप व जनजागृती पोस्टरचं अनावरण या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित ज्यांनी आत्ताच आपल्याला मार्गदर्शन केले आणि अतिशय संवेदनशील अशा विषयांमध्ये ज्यांनी गेले अनेक वर्ष कामकाज संपन्न केलेले आहे आणि आजच्या विषयावर तर त्यांचा मोठा अभ्यास आहे ते आपल्या महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती आदरणीय डॉक्टर नीलमजी गोरेताई, आपल्या बाल हक्क आयोगाच्या अध्यक्षा सन्माननीय ॲडव्होकेट सुशीबेन शहाजी, तुमचा जय महाराष्ट्राचा बुलंद आवाज पाहिल्याच्या नंतर आता काही लोक मला वाटतं घाबरतील, चुकीचं कृत्य करण्यासाठी जरा चार वेळेस ते आता विचार करतील। माननीय आमदार म्हात्रेजी, संजयजी सेंगर, जयश्रीताई पालवे, प्रज्ञाजी खोसरे, सायलीजी पालवे, चैतन्य पुरंदरेजी, संदीपजी संगवे, राजेशजी कंकराळ, उपस्थित सर्व सेवाभावी संस्थांचे प्रतिनिधी, आमच्या विभागाचे सर्व अधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक, प्रतिनिधी, पत्रकार मित्रांनो, सर्वप्रथम तर मी आयोगाचं या ठिकाणी अभिनंदन करतो। अतिशय संवेदनशील अशा विषयाच्या संदर्भामध्ये आज बालस्नेही चिराग ॲप आणि जनजागृती पोस्टर्स त्यांनी या ठिकाणी उपलब्ध करून दिली आणि मला वाटतं की अतिशय लहानातला लहान बालक असेल त्याचाही काही मुद्दा असेल तर तो या ॲपच्या माध्यमातून थेट आयोगाच्या पर्यंत पोहोचू शकणार आहे आणि जनजागृती पोस्टरच्या माध्यमातून अनेक चांगले ज्या बाबी आहेत त्या ग्रामीण भागाच्या खेड्यापाड्याच्या पर्यंत, गल्लीबोळाच्या पर्यंत या माध्यमातून पोहोचणार आहेत। अध्यक्ष महोदयांना मी आश्वस्त करू इच्छितो, विभागाच्या वतीने आता लागणारा जो काही निधी आपण सांगितला असेल तो दिला गेला असेल, परंतु येणाऱ्या काळामध्ये अशाच कार्यांच्यासाठी आणखी काही निधीची आपल्याला आवश्यकता असेल तर या विषयांच्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, हे मी तुम्हाला आदरणीय मुख्यमंत्री महोदय, आदरणीय उपमुख्यमंत्री महोदयांच्या माध्यमातून आपल्याला आश्वस्त करू इच्छितो। मला वाटतं की अतिशय चांगल्या विषयांना आपण आज या ठिकाणी हात घातलेला आहे आणि निश्चितपणे सुरक्षित व असुरक्षित स्पर्श, गुड टच बॅड टच ज्याला आपण बोलतो, आणि इतरही विषयांवर आपण शिक्षकांनाही आणि विद्यार्थ्यांना पण त्या ठिकाणी प्रशिक्षण देणार आहात, मार्गदर्शन करणार आहात। सखी सावित्री समिती शालेय शिक्षणाच्या संदर्भामध्ये त्याचं ही वस्तुस्थिती आहे की काही समित्या आम्ही कमी करायला घेणार आहोत, परंतु काही समित्यांना स्ट्रेंथन पण आपल्याला करायचं आहे आणि स्ट्रेंथन करणाऱ्या समितीमध्ये ही एक समिती त्या ठिकाणी निश्चितपणे असेल असा मी आपल्याला या निमित्ताने विश्वास देऊ इच्छितो। पोक्सो अधिनियम 2012च्या तरतुदीच्या संदर्भामध्ये मला वाटतं की आपण स्वतःच ॲडव्होकेट आहात, तर या विषयामध्ये आणखी काही कठोर प्रावधान करण्याची जर आवश्यकता असेल तर या संदर्भातले जे काही गेले अनेक वर्ष कार्य संपन्न करणारे सेवाभावी संस्था असतील,
काही ज्ञानी मंडळी असेल तर यांच्याशी संवाद साधून निश्चितपणे आणखी काही कठोर कायदे करण्याची जरी आवश्यकता असेल तर ते त्या ठिकाणी निश्चितपणे केले जातील, हे पण मी आपल्याला आश्वस्त करू इच्छितो. मला वाटतं की या विभागाचं जबाबदारी माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदय यांनी दिल्याच्या नंतर जे काही प्रारूप आम्ही तयार करायला घेतलेलं आहे, पाठीमागच्या काळामध्ये अनेक चांगली कार्य आपल्या सर्वांच्या माध्यमातून संपन्न झालेली आहेत. ती चांगली कार्य पुढे नेणं, त्याच्यामध्ये पाठीमागे आपण काही शाळांमध्ये या दुर्दैवी दुःखद घटना झाल्याच्या नंतर CCTV बसवणं हा एक त्या ठिकाणी बंधनकारक केलं होतं. तर त्याची प्रभावी अंमलबजावणी सर्व शाळांमध्ये कशी करता येईल त्या दृष्टिकोनातून पण आम्ही नियोजन करायला घेतलेलं आहे. ज्या काही आपल्या शाळा आहेत, अगदी जिल्हा परिषदची लहानातली लहान शाळा असेल तर या शाळेमध्ये मग पिण्याचं पाणी असेल, स्वच्छतागृह असतील, त्याचा जो आवार असेल कॅम्पस तो सुद्धा सुरक्षित स्वच्छ कसा असेल या बारीक निरीक गोष्टींच्या पासून विभाग त्या ठिकाणी लक्ष घालायला घेतो आहे. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये शाळा भरण्याची वेळ, शाळा सुटण्याची वेळ, या वेळेमध्ये पण ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे आणि मोठे वर्ग त्या ठिकाणी आहेत तर अशा ठिकाणी वेळ प्रसंगी पोलीस बंदोबस्त देण्याचा विषय असेल. कारण आपण पाहतो की जिथे शाळा कॉलेजेस मोठे वर्ग आहेत तर त्या काळामध्ये काही टवाळ मंडळी त्या ठिकाणी गर्दी करत असते आणि म्हणून दामिनी पथक सारखं पथक पण तिकडे ठेवता येईल का याही दृष्टिकोनातून त्या ठिकाणी विभागाच्या वतीने नियोजन करून जाणीवपूर्वक त्याने आमच्या आत्ताच्या घडीला तर 2,10,00,000 आमचे विद्यार्थी आहेत, पहिली ते 12वी. त्याच्यामध्ये आणखी बच्चे कंपनी, बालवाडी, अंगणवाडी आता नवीन राष्ट्रीय धोरणाच्या शैक्षणिक धोरणाच्या नुसार ते पण आता सोबत येणार आहेत. या सर्वांच्या वतीने 7.5 लाख शिक्षक बंधू भगिनी आहेत. लाखाच्या पुढे आमच्या शाळा संस्था आहेत. या सर्वांच्या वतीने मी आपल्या आयोगाचं या ठिकाणी अभिनंदन करतो. आणि मला माहिती आहे कोणत्याही क्षेत्रामध्ये कामकाज करीत असताना अनेक अडीअडचणी असतात आणि त्या अडीअडचणींना सामोरं जातच त्या ठिकाणी काम करायचं असतं. आणि नाहीतर सगळ्याच गोष्टी जर सोप्या राहिल्या असत्या तर त्या कोणी पण केल्या असत्या. परंतु आज तुमच्या सारख्यांवर या ठिकाणी जी जबाबदारी देण्यात आलेली आहे ती आपण अतिशय चांगल्या पद्धतीने पार पाडतायत. आणि येणाऱ्या काळामध्ये आणखी विभागाचा तुम्हाला ज्या ज्या ठिकाणी सहकार्याची आवश्यकता असेल 100% त्या ठिकाणी सहकार्य केलं जाईल, हे पण मी आपल्याला आश्वस्त करू इच्छितो. कारण ज्या पद्धतीने आदरणीय निलमताईंनी उल्लेख केला, 19 तारीख छत्रपती शिवाजी महाराज आपल्या महाराष्ट्राचं, आपल्या देशाचं दैवत, त्यांची जी शिकवण आहे त्या शिकवणीतनं चालणारे आपण सर्वजण कार्यकर्ते आहोत. आणि म्हणून त्यांच्या आदर्शातनं आपण पुढची पिढी घडवण्याच्या दृष्टिकोनातून आपण सर्वजण मिळून कामकाज करूया. आपल्या सर्वांचं मी या ठिकाणी स्वागत करतो, आभार मानतो. तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.